हाय नमस्कार. वेलकम टू माय सुनंदास किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरचा प्रार्थना. तर आज आहे मंगळवार. तर मंगळवारचा खूप मोठा बाजार भरतो. तर मी गेली होती बाजारात आणि काय काय आणलं तिकडनं ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि आजचा व्हिडिओ खूपच छान होणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे ते पण तुम्हाला टायटलमध्ये समजूनच गेलं असेल. तर चला व्हिडिओला सुरुवात केलेली. आणि आज तर पाणी आलेलं होतं. पाणी म्हणजे आता 2 दिवस आड झालेले, म्हणजे आज पाणी आलं का उद्या येणार नाही, परवा येणार नाही, आणि मग चौथ्या दिवशी पाणी येतं. मग पाणीचा भरपूर साठा करून ठेवावा लागतो आम्हाला. बघा, टप वगैरे बॅलर वगैरे सर्व काय असं भरून ठेवावं लागतं, तेव्हाच पाणी पुरतं. कारण की वरची टाकी आहे ना, आम्हाला टॉयलेटला, इथं वरती पण टॉयलेट आहे, खालती पण टॉयलेटला, आंघोळीला, मग ते पाणी प्यायचं पाणी म्हणजे फिल्टरला पण तर लागतंच. थोडंसं पाणी वाया जातं त्याचं म्हणून. पण तर मग फिल्टर तर बसवावंच लागतं ना, कारण की फिल्टरशिवाय आता पाणी खूप इतकं दगड पाणी येतं आहे ना, तर फिल्टरशिवाय तर काही इलाजच नाही आहे. म्हणून थोडंसं जातं पाणी वाया. आम्ही नवीन बसवलेले आता, ते पहिलं आमचं खूप खराब झालेलं आहे. तर आता नवीन फिल्टर बसवलेलं आहे. मग आम्ही काय करतो, पाणी जास्त वाया घालत नाही. ते फिल्टर पूर्ण भरून घेतो आणि माठ भरून घेतो, नंतर पूर्ण फिल्टर भरून घेतो, म्हणजे दिवसभर आम्हाला टेन्शन राहत नाही आणि पाणी पण वाया जात, असं आम्ही पाणी साचवतो. तर त्यासाठी चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे 6 वाजता. आज तर 5:30ला उठली होती, 6ला पाणी येतं. तर जे आपण काही नवीन नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ते घंटीचं बटन राहतं ना, ते घंटीचं बटन तुम्ही प्रेस करा, म्हणजे माझा कोणताही व्हिडिओ मी टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी चला तर मग नमस्कार. तर मी आज 6 वाजता उठून गेलेली होती, कारण सकाळी पाणी मग त्या दिवशी लवकर आज बंद करतो पाणी पण एका पण पाणी येतं त्या दिवशी तर उठावून उठावंच लागतं. कारण की मग 3 दिवसानंतर चौथ्या दिवशी पाणी येतं ना, मग त्यासाठी पाणीचा साठा करण्यासाठी उठावं लागतं, पाणी साठवून ठेवावं लागतं. आता इथे ना टॉयलेट बघा, आमच्या टॉयलेट क्लीन असतं ना, की म्हणजे खूपच क्लीन असतं. रोजच आम्ही क्लीन करत असतो. हो झालं, मी येते कपडे द्यायला वगैरे थांब. सगळं काही तो दिसला गेलेला आहे. इथं पण हे बघा वगैरे म्हणजे एक दिवस हे वापरून जातं ना, आणि वरती पण टाकी ती पण भरली जातं, आणि ते पण टॉयलेट बाथरूमला त्याला सर्व काही वापरायला लागतं ते पाणी आम्हाला. त्यासाठी चला आता इथं पण 2-3 वेळा मस्तपैकी क्लीन करून घेतलेलं आहे. सर्व पाणी कमी करून मस्तपैकी भरलं गेलेलं पण मस्तपैकी क्लीन करत असतो, आम्ही रोजच क्लीन करत असतो. आणि इकडे तर कोमल आलेली नाही आज भांडे घासायला, भांडे पडलेले, तर कपडे पण मशीनमध्ये धुवून घेतलेले आहे. सर्व काही इथं आता आवरलं गेलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता माझा जो आंघोळ बाकी आहे, म्हणजे पाणी भरते ना, ओली होऊन जाते, त्यानंतरच आंघोळ करते मी. बघा टॉयलेट तुम्ही बघू शकता किती क्लीन आहे, किती स्वच्छ आहे. तर आणि बाथरूम पण तुम्ही बघू शकता, सर्व काही भांडे इथं आणि सगळं काही असं रोजच मला असं धुवावं लागतं. तर चला आता अंघोळ वगैरे करते, चहा पाणी करते. आज आहे मंगळवार. मंगळवारचं आमच्याकडे तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल, मंगळवारचा आमच्याकडे खूप मोठा बाजार भरतो. तर आज आम्हाला बाजारात जायचं आहे, आणि हा व्हिडिओ आहे ना मंगळवारच्या दिवशीचाच आहे, पण मी आज तुम्हाला अपलोड करते आहे. कारण की दुसरा व्हिडिओ बनून गेला होता, तो मी तुम्हाला दाखवला, आणि आज मग हा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करणार आहे. काय भांडी वगैरे सर्व काही तुम्हाला मी भरून बॅक कॅमेराने दाखवते. हे बघा, तो फ्रंट कॅमेराने तुम्हाला सर्व काही मी दाखवलं होतं. तर बघा आता सर्व काही इथं आवरून झालेलं आहे माझं. चला आता चहा वगैरे ठेवते, हे कपडे आता अंशू टाकून येईल. आधी तर मी आता हे सर्व काय आवरून झाडझूड करून घेतलं इथं बघा. आणि सकाळमध्ये कसं उठल्याच मी झाडझूड करून घेते, पण पाणी येणार होतं ना, मग नंतर म्हटलं चला पहिले पाणीच भरून घेते, नंतरच मग झाडझूड करून लगेचच आंघोळ करून घेते, नंतर मग चहा पाणी. आणि सर्व काय असं सकाळमध्ये लवकर क्लीन करावं लागतं. आमचं सर्व काय 8-9 वाजेशी सर्व काय आवरून होऊन जातं, नाश्ता वगैरे सर्व काही. आता हा किचन पण माझ्या इथं झाडला गेलेला आहे,
आता बेडरूममधून तिकडनं झाडून आणते मी, बेडरूममधून इथं टॉयलेट बाथरूमच्या समोर सर्व काय असं मस्तपैकी झाडझूड करून आता हॉलमध्ये पण झाडून घेते मी. हे बघा मस्तपैकी असं दिवसभरात 2-3 वेळा झाडलं आणि सकाळ सकाळमध्ये पुसून घेतलं ना घर अगदी स्वच्छ आणि प्रसन्न वाटतं आपल्याला. तर त्यासाठी सकाळमध्येच मी हे सर्व काय करून घेते. त्यानंतर अंघोळ केली, चहा पाणी देवपूजा. तर बघा तुम्हाला दाखवते मी किती घर पण पुसलं गेलं. माझं पुसलेलं तुम्हाला दाखवलं नाही, पण घर पण झाडलं आणि लगेचच पुसून घेतलं मी. हे बघा इकडचं पण पुसलं गेलं, इकडचं पण पुसलं गेलं. घर छान प्रकारे मस्त असं 2-3 रूम मी पुसून घेतलेले. तर राशा उठत नाही ना तोपर्यंत आम्हाला सर्व काय काम आवरून घ्यावे लागतात, कारण ती उठली का आम्हाला काही सुधरू देत नाही, म्हणून आम्हाला सर्व काही हे असं आवरावं लागतं. तर चला बघा बाहेर ऊन किती छान पडलेलं आहे. खूप ऊन आता म्हणजे गरमीच एवढी झालेली आहे ना. तर आता इथं चहा ठेवलेली आहे मी बघा, आणि आता उन्हाळ्याचा आहे ना बिना अद्रकचा चहा ठेवते मी. तर कारण की खूप गरम होतं आहे ना, मग अद्रकचा चहा अजून जास्त मला आहे ना काय म्हणतात त्याला ना असं ऊन लागून जातं, मग असं परत परत बाथरूमला जावं लागतं लगेला, त्यासाठी मग मी अद्रक वापरत नाही आता उन्हाळ्याचं. तर बघा चहा पण छान असं मस्तपैकी उकळून गेलेली आहे. तर चला मला असं वाटलं राशा उठली नाही आहे तोपर्यंत मी चहा घेऊन घेते, पण तर राशा मॅडम तर मी चहा गाळते तोपर्यंत तर उठून माझ्याजवळ येऊन गेली होती. तर आता मी हा चहा गाळून घेते. छान मस्त कडक चहा उकडून झालेला आहे. मी एकटीच उठलेली म्हणून माझी एकटीची चहा ठेवलेली आहे मी. बाकी झोपलेले ते उठतील तेव्हा त्यांची त्यांची ते करून घेतील. माझी चहा मी ठेवून घेतली. मग मला कसं आहे ना उठले म्हणजे आंघोळ केली की मला चहा लागते, त्यासाठी मी आता इथं चहा गाळून घेतलेली आहे. तर बघा आता राशा मॅडम आले माझ्याजवळ, लगेच दाखवते तुम्हाला. हे बघा उठून आले ती परत आणि लगेच पसारा बटाटे सर्व काय करून दिले तिने. कांदे बटाटेच जास्त फेकत असते ती. आता माझ्या मागे धरण्यासाठी आलेली आहे की आई मला धर, आई मला धर. आता तिला धरून आणलं मी तिकडनं. उठले म्हणजे ते आमच्या मागे लागून जाते, मला धरा किंवा काहीतरी खाऊ घाला असं. तर बघा आता इथं चहा बघून चहा मागते ती, पण आम्ही तिला चहा अजिबात देत नाही. चहा आम्ही देतच नाही तिला अजून, कारण की अजून ती लहान आहे, 1.5 वर्षाची झालेली आहे. काहीतरी खायला मागते ती. आता माझी चहा पिऊन झाली का मग तिला देईल काहीतरी खायला मी. तिला पण वेगळाच नाश्ता तिच्या बनवावा लागतो, तिच्यासाठी पौष्टिक आहार काहीतरी रोजच आम्ही बनवत असतो तिच्या वेगळं. पण ते जास्त करून ती खात नाही, आमच्यामध्येच खाते ती. माझ्या ताटामध्ये बसते ती जेवायला. आता मी चहा पिऊन घेते. चहा गार होतो आहे माझा. मग आधी मी आता राशाला तिच्या मम्माकडे दिलं आणि मी आता चहा घेते. तरी बघा लागली ती उठानेटा करायला. बघा सगळे काय भांडे असे रचते ती, पूर्ण काम करू लागते ती. मला कारलांमध्ये एवढं भारी मीठ भरून दिलं आहे ना तिने मला. एवढीशी 1.5 वर्षाची, पण सगळं तिला म्हणजे असं काम करायचे खूप तिला असं हे वाटतं. आता तिला लवकरच शाळेत टाकणार आहे आम्ही. 2 वर्षाची झाली का बालवाडीमध्ये KG 1 मध्ये टाकून देऊ तिला आम्ही. हे बघा आता डावर पण बघा कशी लावते. हे बघा भांडे पण रचून घेतले तिने, सर्व काय टोपल्यामधून काढून ठेवले आणि नंतर आता डावर बाजूची ठीक गागरा बिगरा तरी चालतं. बघू बरं इथं बी बांधणीच्या आहेत ना या, तर सगळ्या सुट्ट्या आहे ना गं. हे बघ ही माझी साडीसारखी, याची प्राईज विचारता, याची प्राईज विचारायचा. पण तिला लेस नाही मम्मी. हा ती बिना लेसची आहे ना. लेस हो ना ग, तशीच आहे ना ग. हे बघ 400 घेत नाही. तशीच येते.
गणजेत बड्या हे पण त्याच्या साड्या ते बेबीन ताईन त्यांनी आणल्या. हे घागरा बघ दीदीला म्हणा घेते घागरा. ही बघ ही साडी ना बघ हा. बघ ना तू दादा दाखव. ब्लाऊज साडी का? उचलता ब्लाउज बी आहे का भाऊ? प्राइस काय पण त्याची 1100. उघडून बघ ना ग का बरं ब्लाउज नाही बघ नाही, नाही, कापड कापड चेक्स आहे तिला असं. साडी एकदम प्युअर येईल ताई. कोणती घ्यायची कलर पास करून घ्यायचा. ही का हा, हे पहा. दाखवा मी दाखवते. हे पहा, उन्हात तसं दिसतंय. कलर पाम खोलून दाखवून देतो तुम्हाला. हा ना ग मस्त आहे ना भाऊ. याची काय प्राइस आहे? 500 रुपयाला आहे. मध्ये कशी आहे का हा कलर पण होय ती 5 रुपयाला. डोला सिल्क हा. ते नाही हा पहा, पिवळा कलर पण आहे आणि पर्पल कलर पण आहे. बाई डोला सिल्कची काय किंमत आहे हिची हिची? ही 800 वाली 700 ला येईल. ही 600 रुपयाला येईल. हे बारेवा 2 बारेवाला. हे इकडे ऑनलाईन हे साडी एकदम प्युअर येईल त्याच्यासाठी घेऊ नका. माझ्याकडे असा कलर नाही. ती माझी आहे तशीच आहे ना ग. ती माझी त्या दिवशीने घातली होती तू. नाही ती थोडी वेगळी येईल. आईचार पोपट आहे. हा असं कोणती घ्यायची सांग तू. दादा हे ओपन करून दाखवता का? ती नाही ही पर्पल. पुढची या बघ आता इथल्या म्हणजे कापड पाहिजे. बोला. म्हणजे कापड प्राइस काय सांगितली दादा हिची? 550 रुपयाला. हा 500 सांगितलं. आपण एकदम भारी येईल का टेन्शन घेऊ नका. व्यवस्थित लावा ना. घ्यायची का तुला? ब्लाऊज गुलाबी का बघू? हो दादा ब्लाऊज येईल पायपिंग वाला. पायपिंग वाला येईल बोला. हे असं हा ये चांगली का मग साडी? जर आपल्याला खोलल्याशिवाय कमी जास्ती माहिती नाही पडणार बाई. 900 रुपयाला. नाही इथं कुठं कुठं शिवलेली आहे. साडी तर 1200 ला गावात. काय द्यायचे? त्याच्यात कलर नाही का? हो दीदी. तिला देते. ही दाखवा. डिजिटल मिलनचा कपडा मग कलर येतील त्याच्यात कॉटन सारखी ग. डबल बॉर्डर मध्ये घ्या. अंशू ही बघ ग. कोणती? जास्त बघ. नाही नाही हो बहीण बचे. हे बघ इथं भारी भारी आहे. हा बघ अशी आहे तिथं बघ. आणि ही पण वेगळी आहे. ही वेगळीच आहे ती पण. याच्या मस्त आहे पिंक कलर बेव. हा ग हा. तो पण मस्त आहे. तुला तसे इंग्लिश कलर पण सूट होतात. हा ना भारी आहे तो पण. दाखव. आहे ना हा बाजारमध्ये सर्व काही भेटतं. म्हणजे काही पण घ्या तुम्ही. भाजी पाला तांदूळ वगैरे गहू डाळ दाणा कपडे लत्ते सर्व म्हणजे सर्व काही इथं भेटतं. तर बघा बाजारात ना आलो आम्ही. मग आता राकेशने चिकन आणलेलं तर काय बनवायचं मग पुलावच बनवून घेतलेला आहे आम्ही. बघा मी बनवलं तेवढ्यात अंशूने मस्तपैकी सर्व काही भाजीपाला मीठ टाकून असं स्वच्छ धुवून सुकवायला ठेवून दिलेला आहे. म्हणजे आपल्याला परत धुवायला होत नाही. आणि कसं बाहेरच सर्व काही भाजीपाला मातीची धूळ येणारे जाणारे गाड्या मोटरा सर्व काही मातीची धूळ उडलेली असते. त्याला सगळं काय बॅक्टेरिया वगैरे लागलेलं असतं. म्हणून मग आम्ही ना बघा मिरची पण मस्त स्वच्छ धुवून तिने आता तिथं नितळायला ठेवली. आता गाजर पण इथं धुवून घेते. तोपर्यंत मी इथं आहे ना बघा मस्तपैकी असं पुलाव बनवून घेतलेला आहे. हे बघा आता 1 महिन्याचा आमचं त्याच दिवशी आम्ही खाऊन घेतलं. एक दिवशी अंड्याची भुर्जी बनवून खाल्ली चिकन बनवून खाल्लं आणि आता बंद करून दिलेलं आहे. तर दूध पण गरम झालेलं आहे. काय काय आणलं आहे मी कोथिंबीर आणले
कधी कधी यांना लागतं ना म्हणून यांच्यासाठी बोंबील आणले. सर्व काही भाजीपाला आणलेला आहे, दाखवते तुम्हाला. टमाटे, बटाटे, वांगे, हिरव्या मिरच्या, गिलके, गाजर, बीट, कारले असं सर्व काही भाजीपाला घेऊन आलो आम्ही. लसूण, तर मस्तपैकी असा सर्व काही भाजीपाला अंशूने स्वच्छ असं मस्त धुवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं सर्व भाजीपाला आता धुतलेला आहे. आता टमाटे पण धुवून घेणार आहे ते मस्तपैकी. हे बघा, काकडी वगैरे, शिमला मिरची सर्व काही आणून घेतलेलं आहे मी. तर मस्तपैकी धुवून तिने ना असं इथं मस्तपैकी नितळायला ठेवून दिलेले बघा. मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. हे बघा, टमाटे पण मस्त मोठे मोठे होते, थोडे महाग झाले. आणि हे बघा, हिरवे वांगे पण आणलेले आहे. आणि असं ते जामुने कलरचे वांगे येतात ना, ते पण आणलेले आहे. टमाटे पण धुतले गेले. सर्व काय आता इथं सुकून झालेलं होतं. आम्ही जेवण वगैरे करून झोपून गेलो होतो. आता हे मस्तपैकी सुकून गेलं 4 वाजेपर्यंत. आता अंशू म्हणे, मम्मी आता हे सर्व काय फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून देऊ आपण. ही कोथिंबीर पण निवडून घेतली होती. कोथिंबीर काय धुतले नाही, कारण की ती खराब होऊन जाते, त्यासाठी कोथिंबीर नाही धुतली. आता ह्या चवड्या पण निवडून घेतल्या होत्या मी. ह्या बघा, आधीच्या पण आहेत माझ्या निवडलेल्या. मग असं निवडून ठेवलेलं असताना तर भाजी करायला आपल्याला काही पण वेळ लागत नाही, पटकन आपली भाजी होते. तर बघा, ह्या पण आता असं डब्यामध्ये भरून ठेवून दिले की खराब होत नाही. ते 10-10 दिवस, 15-15 दिवस भाज्या आपल्या खराब होत नाही, अशा व्यवस्थित जर ठेवल्या ना मस्तपैकी. आता जरी आम्ही धुवून घेतल्या तरी छान व्यवस्थित असं सुकवून पण घेतल्या, म्हणजे ते जेणेकरून अजिबात खराब होणार नाही. आता 15 दिवस बघायचं टेन्शन नाही. नंतर परत आम्ही जाऊ बाजारात. हप्ताचा बाजार भरतो तो, हप्त्यामध्ये एकदा गेलं तरी चालतं, 15 दिवसात गेलं तरी भाजीपाला आपला जसा पुरतो तसा. आता बघा, चवड्या पण इथं मस्तपैकी डब्यामध्ये भरून घेतलेल्या आहे. आणि या आधीच्या चवड्या निवडून ठेवलेल्या आहे बघा. ह्या पण आता मस्त खिचडीमध्ये टाकल्या ना चवड्या तर खूप छान. आणि व्हेज भाजीमध्ये पण टाकायच्या, मिक्स भाजीमध्ये आपण व्हेज मिक्स भाजी बनवतो ना त्याच्यामध्ये पण टाकायच्या, खिचडीमध्ये टाकायच्या. खूप छान भाज्या चविष्ट लागतात. आता सर्व काही भाजीपाला असा ठेवून दिलेला आहे ना, आता याला लगेचच आता फ्रीजमध्ये ठेवतो. हे बघा, वांगे पण मस्त असं कॅरीमध्ये भरून ठेवले की खराब होत नाही, म्हणजे असं सुकल्यासारखे ते मुरझून जात नाही ते, म्हणून असं कॅरीमध्येच ठेवायचे वांगे, गिलके सर्व काही असं सर्व भाजीपाला मस्तपैकी असा ठेवून दिलेला आहे. आता मिरच्या या डब्यामध्ये भरून घेणार आहे मी. हे डेंटल काढून घेतले तरी चालतं, नाही काढले तरी चालतं, मिरच्या अजिबात खराब होत नाही. हे बघा, आता डब्यामध्ये मिरच्या भरून घेणार आहे मी, खाली टिश्यू पेपर ठेवून. हे बघा, मिरच्या हिरव्यागार मस्त. आणि तिखट मिरच्यांची ना भाजी खूप छान चव देते, त्यासाठी तिखटच मिरच्या आणते मी. आणि बाकीच्या असं आपल्या तळाई वडायला, भज्या वगैरे करायला त्या अशी फिक्कट आणते. तर आता मिरच्या पण इथं मस्तपैकी मी अशा भरून दिलेल्या आहेत डब्यामध्ये. बघा, सर्व काही अंशूनेच भरलं आणि अंशूनेच फ्रीजमध्ये ठेवलं. तेवढ्यात मी दुसरं कामं करून घेतली. संध्याकाळचं पण आता झुडायचं होतं, दिवाबत्ती करायची होती. हे बघा, अशा प्रकारे मिरच्या पण भरून दिलेल्या आहे. वरून पण टिश्यू पेपर ठेवला तरी चालतं, नाही ठेवला तरी चालतं. तर चला, आता हे सर्व काय आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. सर्व भाजीपाला असा ठेवला गेलेला आहे. आणि टमाटे भरायला ना माझ्या त्या जाडीच्या पिशव्या आणल्या होत्या मी, पण सापडत नाही त्या, कुठं ठेवल्या गेल्या. मस्त धुवून त्या दिवशी मी कुठंतरी ठेवल्या, पण आता नाही सापडत येत्या. शिमला मिरची पण असं कॅरीमध्ये भरून घेतली मी. आता कारले आता रात्री बनवायचे, त्यासाठी कारले वेगळे काढून ठेवले. आणि गिलके पण असे कॅरीमध्ये भरून घेतलेले आहे. हे बघा, आणि अद्रक पण आता असं फ्रीजमध्ये ना त्याला मोकळं ठेवावं लागतं, नाही तर ते ना असं कॅरीमध्ये जर अद्रक भरलं सरदावून जातं, म्हणून अद्रकला ना मोकळंच ठेवावं लागतं, ते खराब होत नाही. पण तरीसुद्धा अंशूने भरून घेतलं त्याला. असं पिशवी उघडी ठेवून देईल. बीट, गाजर, कारलेच फक्त वरती राहू देणार आहे, कारण की आता बनवायची येते. तर चला, अशा प्रकारे सर्व काय भाजीपाला मस्तपैकी असं आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. बघा, सर्व व्यवस्थित असं ठेवला गेलेला आहे. अशी भाजीपाल्याची अशी केअर जर केली ना, खूप छान राहतो भाजीपाला, खराब होत नाही अजिबात. आणि माझी तुम्हाला ही काळी काळी दिसते ना, ही शेगडी आहे, कारण की ही असं घासता वगैरे येत नाही म्हणून ती तशीच दिसते. चला, सर्व ठेवते मी आता भाजीपाला.
फ्रीज उघडून दिलेले आहे. आता अंशू ठेवणार आहे सगळं काही भाजीपाला असा व्यवस्थित. हे बघा 2 डावर आहेत, त्याच्यामध्ये बाकीचं टमाटे वगैरे मिरच्या वगैरे असं मावून जातं. कसं वरती मग उरलेली भाजी दूध वगैरे ठेवायला असं वरती बाटल्या पाण्याच्या भरून हे बघा सर्व काही असं मस्तपैकी ठेवून दिलेलं आहे. अद्रक इथं ठेवलेलं आहे. पहिलं आधीचं पण अद्रक माझं आहे. निंबू पण आता डावरमध्येच ठेवणार आहे. सर्व भाजीपाला असा मस्तपैकी आता इथं रचून दिलेला आहे. आता तुम्हाला सांगते मी कारले कापून देते आणि राशा बघा कसं मीठ भरून ठेवते. मस्तपैकी मीठ भरून भरून तिने असे कारले एका प्लेटमध्ये ठेवून दिलेले. बघा अशी अतिशहाणपणा करते ती बघा. आणि काम तर एवढीशी पण काम तर एवढं व्यवस्थित करते ना. आता सर्व काही कारले असे मिठामध्ये भरून घेतले. मी इकडे आणले ना तर लगेच येऊन गेली ती माझ्या मागे. हे बघा आता तुम्हाला सांगते ती यूट्यूबची फॅमिली माझ्या आईच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा लाईक करायला सांगते, सबस्क्राईब करायला सांगते. तर आमची राशाचं ऐका आणि लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ पण पहा, सबस्क्राईब करा असं सांगते आमची राशा. मी तिचं बोललेलं तुम्हाला ऐकवायचं होतं मला, पण राकेशचा मोबाईल चालू होता ना त्याचा आवाज होता, मग कॉपीराईट लागण्यासाठी मी ते बंद केलं व्हॉईस तिला. तर चला आता आहे ना संध्याकाळचे 6 वाजले होते. तर चला म्हटलं कारल्याची रेसिपी करणार आहे मी, उकडी कारल्याची रेसिपी करणार आहे मी इथं. बघा आता मस्तपैकी इथं आहे ना कारले ठेवून दिलेले आहे उकडण्यासाठी, म्हणजे पाणी अजिबात लागू द्यायचे नाही, म्हणजे कारले अजिबात कडू लागत नाही. हे बघा मस्तपैकी वाफेमध्ये कारले आपले इथं झालेले. आता मी काढून घेते. आता तीच कढाईमध्ये मस्तपैकी शेंगदाण्याचे कूट मी इथं शेकून घेणार आहे. अशी शेकलेली कूट राहिली ना ती कच्ची कच्ची लागत नाही आणि कारल्यांची चव अजून वाढून जाते. त्यासाठी आता ही कूट पण माझी फ्राय झालेली मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि लगेचच आपल्याला कारल्यांमध्ये ही कूट भरून घ्यायची. कारले पण मस्त आपले वाफले केलेले आणि अशा प्रकारे बघा मी हे गार झालेले आहे. आता आपल्याला लगेच कारले पण गार झालेले, आपल्याला लगेच याच्यामध्ये ही कूट भरून घ्यायची. ही बघा दाखवते तुम्हाला. आता अशा प्रकारे ना ही कूट मी कारल्यांमध्ये भरून घेतलेली आहे आणि कारले पण आपले इथं मस्तपैकी आता मी कढईमध्ये ठेवून देणार आहे. आणि चला व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. चला आता हे कारले आहे ना मी कढईमध्ये ठेवून देणार आहे, दाखवते तुम्हाला ते पण. सर्व कारले मी अशी भरून घेतलेली आहे आणि आता ज्या कढईमध्ये मी कूट हे केले कारले वाफले ना त्याच कढईमध्ये परत परत किती भांडे भरायचे, खूप भांडे पण गोड्या होऊन जातात. मग हे बघा आता इथं सर्व काही कारले मी तेलामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवून दिलेले. आपल्याला नुसतं फक्त 5-10 मिनटं हे असं खालवर करून घ्यायचे, कारण कारले बी वाफले, शेंगदाण्याचे कूट पण आपले मस्तपैकी फ्राय झालेले. म्हणून ना दोघं भाग असं उलटपलट करून आपल्याला शेकून घ्यायचे मस्तपैकी. आणि हे कारले खूप छान लागतात, खूप मस्त आहे ना. जे पण कारले खाणारे नसेल ना ते पण खातात. हे असे उकडीचे कारले खूप भारी लागतात, उकड कारले म्हणतात त्यांना. परत झाकून दिलेले मी. परत आता आपले कारले इथं झालेले, आता मी काढून घेणार आहे. चला आता व्हिडिओ
कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जी काही कूट उरलेली होती ती मी टाकून दिलेली इथं. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.